शेतीमध्ये परिवर्तन करायचं असेल तर सर्वोत्तम योजना ही नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आहे की ज्या योजनेच्या अंतर्गत एका गावात जेवढे वॉटर स्ट्रक्चर्स आहेत ते आपण ट्रीट करतो, त्या ठिकाणचे जे इंटरव्हेन्शन्स आहेत ते आपण करतो, त्या ठिकाणी मेकनायझेशन करता ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे ती आपण करतो, त्याच्यामध्ये जी काही आपण उत्पादन आहे त्याची साखळी तयार करण्याचं काम आपण करतोय, पुढे आपण त्याच्याकरता त्या साखळीकरता आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याचं काम करतोय। म्हणजे एकात्मिक पद्धतीनं संपूर्ण शेतीला क्लायमेट प्रूफही करायचं आणि विपणनाची व्यवस्था देखील उभी करायची। अशा प्रकारचं 5000 गावाचं इंटरव्हेन्शन झाल्यानंतर आपल्याला वर्ल्ड बँकेने सांगितलं आम्ही याचा टप्पा 2 करायला तयार आहोत। टप्पा 2 मध्ये अजून 7500 गावं आपण त्यामध्ये घातली। आता जवळपास 12000 गावांमध्ये आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या माध्यमातून प्रचंड मोठं ट्रान्सफॉर्मेशन करतो।